तुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। श्री गणेशाय। प्रथम त्या गणेशाला वंदतो। आदरणीय आमचे ॲडिशनल SP सर, स्टेजवर उपस्थित सन्मान्य सदस्य, MSCBचे अधिकारी, महसूलचे अधिकारी, नगरपालिकेचे अधिकारी आणि आपण उपस्थित सर्व मंडळाचे कार्यकर्ते, शांतता कमिटीचे मेंबर, पोलीस पाटील, आपण सर्व मित्रांनो, येणारा प्रथम मी सर्वात पहिले तर मुस्लिम समाजाचं अभिनंदन करतो, थँक्स करतो की त्यांनी तसंही आपण सर्व धर्म समभाव पाळतो आणि त्यासाठी आपला अहमदपूर मशहूर आहे। आपल्या इथं कोणत्याही लॉ अँड ऑर्डरचा प्रकार होत नाही, तरी देखील आपण अतिशय मोठ्या मनाने आपला ईद-उल-फित्रचा सण 2 दिवस लांबवला। आपण त्या दिवशी आम्ही निश्चितच आम्ही सुद्धा म्हणजे हिंदू धर्मीय पण आपल्या सणात सामील होतील अशी ग्वाही देतो आणि परत एकदा आपलं थँक्स करतो। थँक्यू। आता गणपती उत्सव आलाय। या वर्षीचा गणपती उत्सव खरं तर मागच्या वर्षी दुष्काळाचा होता, यावर्षी सुकाळाचा आहे। दोन्ही बाजूने एक तर पाणी पण आहे आणि इलेक्शन पण आहे। मित्रांनो, स्पॉन्सर भरपूर आहेत। मूर्तीची उंची वाढू नका, कार्यक्रमाची लय वाढवा। डीजेच्या नादाला लागायच्या ऐवजी यावेळेस स्पॉन्सर आहे तर बँड बाजाला लावा, जेणेकरून त्यांचंही पोट भरेल। लेझिम पथकं आणा, त्यांचंही पोट भरेल। त्यांची पण कला आहे। हे गणपती उत्सव हा सुरू करण्याची मूळ भूमिका जरी तत्कालीन असली तरी या काळात आम्ही लहानपणापासून आम्हाला कळतं तेव्हापासून लक्षात येतं की आमच्यातले जे गुण आहेत, कला आहे, ते दाखवण्याचा हा एक उत्सव आहे। वेगवेगळ्या स्पर्धा प्रत्येक गणेश मंडळाने छोट्या छोट्या स्तरावर आयोजित केल्या पाहिजे। रांगोळी स्पर्धा असेल, निबंध स्पर्धा असेल, हँडरायटिंग असेल, वेगवेगळ्या कला असतात, वेशभूषा असते, अशा वेगवेगळ्या कलाचं जर प्रदर्शन काही कॉम्पिटिशन छोट्या स्तरावर ठेवलं तर निश्चितच या सणसुद्धा हा आगळ्या वेगळ्या पद्धतीनं उत्साहानं साजरा करता येतो। वर्षभर या सणाची वाट पाहतो। खरं कशासाठी पाहतो हा एक प्रश्नचिन्ह आहे। खरं या गणपती उत्सवातून शिकण्यासारखं बरंच काही आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंडळाच्या सर्व सदस्यांनी याच्यातून मॅनेजमेंट शिकायचं आहे। मॅनेजमेंट नंतर भावना शिकायच्या आहेत, देवाशी भावनात्मक नातं जुळवायचं आहे। प्रत्येकाने वर्षभरात या 10 दिवसात एक आरती तरी शिकली पाहिजे, एक स्तोत्र तरी गणपतीचं शिकलं पाहिजे। एक चांगली सवय जी रोज आपल्याला पॉझिटिव्हनेस देईल अशी एक सवय या 10 दिवसात शिकली पाहिजे, तर त्या गणपतीचे आपलं नातं जुळलं। गणपतीजवळ मेहनत करण्यापेक्षा आपल्यावर मेहनत आपण केली पाहिजे। एक सुंदर असं नातं गणपतीचं जे वर्षभर आपलं टिकून राहील। आपण घरात बसलं गणपतीला पाहिलं आपल्या घरातल्या देवाऱ्यातलं की आपल्या लक्षात आलं पाहिजे की आपण हे एक पण केला होता या गणपतीत त्या पुढच्या गणपतीपर्यंत आपण एक स्तोत्र पाठ करा। पाठ करत नसेल तर नुसतं म्हणा, पाहून म्हणा। आपल्या इथं अशी अवस्था आहे की संध्याकाळच्या आरतीला असतात, पण दुर्दैव असं आहे की सकाळच्या आरतीला शोधून आणावं लागतं। ब्राह्मणाला अतिथी आणावं लागतो, यजमान शोधावा लागतो। ब्राह्मण आपला येऊन बसतो पुजारी आणि अतिथी नसतो तिथं। ही बऱ्याच ठिकाणी पाहिलेली मी। हे अशी अवस्था नका करू। आपले जे पदाधिकारी आहे त्या पदाधिकाऱ्यांनी सकाळची आरती बोलवा ना, आम्हाला बोलवा सकाळच्या आरतीला। प्रत्येक जणांनी आमच्या पोलीस अधिकाऱ्यांना मी आता सांगतो बुसनर साहेब की आपल्याला प्रत्येक अधिकाऱ्यांनी रोज एक तरी आरती कुठं करायची, जेणेकरून आपला संपर्क होईल। प्रत्येक मंडळाने आपापल्या पदाधिकाऱ्याचे मोबाईल नंबर त्या दिसेल अशा ठिकाणी लावले पाहिजे, कारण रात्री अपरात्री आमचे पोलीस जेव्हा गस्त करतात, कुठतरी जनावर घुसतं, कुठतरी उंदरानं दिवा पाडलेला असतो, काही पण असतं, नैसर्गिक असतं, अनैसर्गिक पण असू शकतं, पण ते कळवायचं कधी तुम्हाला शोध घ्यायला वेळ जातो। आणि ते आपलं दुकान जळाले होते ना त्यावेळेस असं झालं, तिथं नंबर असते पटापट, तर बरंच काही वेळ झाला।
दुकानदाराचे नंबरचे कुठेही यादी नव्हती, त्याच्यामुळे बोटाव तसा आपला हा प्रॉब्लेम होऊ नये. ठळक ठिकाणी मंडळाच्या बाहेर एक बोर्ड लावून तिथं प्रत्येक 4 पदाधिकारी तरी नंबर लावायचे. आणि नंबर लावले म्हणजे जर काय असं आम्हीच नाही त्या वाटसरू येणारा जाणाऱ्याला पण असं काही लक्षात आलं काहीतरी विचित्र होत आहे किंवा दुर्घटना होत आहे तर तो तात्काळ तुम्हाला कॉल करू शकेल. हे निश्चित करायचं आहे प्रत्येकाने आणि कंपल्सरी करायचं आहे. 4 पदाधिकाऱ्याचे नंबर बाहेर मोबाईल नंबरसह नावासहित लावायचे आहे. देखावे शक्यतो सर्व धर्म समभावाचे लाव, आपल्या धार्मिक पद्धतीचे लाव, कोणाच्या भावना दुखवू नये असे लाव. आणि दरवेळेसप्रमाणे याही वर्षी एक सूचना देतो की मागच्या वर्षी प्रकार कमी झाला होता, पण गणपतीच्या जवळ निदान जुगार खेळू नका ही सगळ्यांना विनंती आहे. की जुगार यावर्षी खेळण्याची आपल्याला गरज पडू नये एवढे भक्कम राजकीय पक्ष आपल्या पाठीशी उभे आहेत. आम्ही म्हणणार नाही की तुम्हाला कोणत्या पक्षाचा स्पॉन्सर करा किंवा कोणता पक्ष घ्या किंवा कोणता घेऊ, पण एक मात्र निश्चित म्हणेल कोणत्याही राजकीय पक्षाचं कोणत्याही प्रकारचं चिन्ह किंवा त्या नेत्याचं पोस्टर आपल्या मंडळात लावू नका, जेणेकरून आपल्यात काही अशा म्हणजे नकारात्मक भावना होतील आणि ज्याचे पडसाद कुठेही उडू शकतात, कुठेही पडू शकतात. आपण हा सण सगळ्यांना मिळून एकजूट करण्यासाठी करतोय हे लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे कोणत्याही तऱ्हेची फूट पडेल असं कोणतेही धर्म किंवा पक्ष यावर होऊ नये, असा कोणताही राजकीय पद्धतीनं त्याचं सादरीकरण झालं नाही पाहिजे हे लक्षात ठेवा. कारण इलेक्शन 4 दिवसाचं राहणार आहे, आपण सर्व एकत्र राहणार आहोत, परत आपण एकमेकाला भेटून एकमेकाच्या जीवावर उड्या मारणार आहोत. त्याच्यामुळं आपण स्थान पक्क ठेवायचं आहे, एकमेकाचं मैत्री पक्की ठेवायची आहे. तेव्हा कोणत्याही परिस्थितीत राजकीय करण झालं नाही पाहिजे आपल्या गणपती मंडळाचं. तुम्ही काय करता, मागं काय करता, त्याला कोणाचे काय नाही, कोणते टी शर्ट घालता काय करता, पण महत्त्वाचं हे आहे. आणि सगळ्यांनी एक महत्त्वाचं करायचं आहे की 2 मिरवणुका आपल्या होतात, सकाळची आणि संध्याकाळची. एक सकाळची 4 वाजेच्या 2:30 ते 3 पर्यंत जनरली संपली पाहिजे, मधात 1 तास भेटला पाहिजे आपल्याला. तर याच्यानंतर आपण एक मीटिंग घेणार आहोत 3 दिवस पहिले विसर्जनाच्या. त्यावेळी 2 मिटिंग आपण वेगवेगळ्या घेऊ, जेणेकरून त्या सूचना त्या पद्धतीनं आपल्याला देता येईल, त्या पद्धतीनं अरेंज करून घेता येईल, त्यांची सिक्वेन्स व्यवस्थित लावता येईल. सकाळच्या गणपती संध्याकाळच्या गणपतीचा काही प्रॉब्लेम येत नाही, पण त्यांना म्हणजे उठायला उशीर का होतो तर हे गणपती त्यांच्या समोर असतात म्हणून त्यांना त्यांचं 1:30-2 वाजेपर्यंतच आटपून घ्यावं लागतं, तेव्हा यांना 4 वाजता आपल्याला करता येतं. या सर्व गोष्टी यावर्षी विसर्जनाचा काही प्रॉब्लेम नाही. विसर्जन स्थळ आपण निश्चित केलेलं एक टेंभुर्णीचा आणि रेड्डीची विहीर छोट्या गणपतीसाठी. तर असा कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. आपण मार्ग पाहणी केलेली आहे, इतर मार्ग जे राहिले ते पण आपण लेखी स्वरूपात संबंधित विभागाला दिलेलं आहे. परत एकदा MSCBला विनंती करतो की परत एकदा आपण पाहणी करावं, कारण आता इलेक्शन असल्यामुळे उंचीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. मागच्या वेळेस 10 फूट असेल तर यावेळेस 15 फूट पकडून चला असं वाढलेली असणारच आहे. तर उंचीचे गणपती राहतील तर त्या अनुषंगाने मागच्या वेळेस 2-3 ठिकाणी आपल्याला मोठा प्रॉब्लेम झाला होता. तर त्याची व्यवस्था पहिलेच करावं लागेल. आपण या मिटिंगला याला 3 दिवस पूर्वी आपण जी मिटिंग घेणार आहोत त्यातही या, तोपर्यंत नाही झालं तर आपण परत एकदा सांगू. यावेळेस सर आपण जेव्हा मार्ग पाहायला पूर्ण पाहणी केली तेव्हा लेखी स्वरूपात ते लिहून घेण्यात आलं होतं, कुठं कुठं काय काय करायचं होतं. त्या सूचना संबंधिताला देण्यात आलेल्या आहे. संबंधिताकडून पूर्ण करून पण घेण्याची जिम्मेदारी दिलेली आहे. राहायला आता एक बक्षिसाचं मित्रांनो, गतवर्षीचे बक्षीस वितरण आपण नवरात्राच्या मीटिंगच्या वेळेस केले होते, तर याही वेळी आपण करणार आहोत. कालच मॅडमशी बोलणं झालं होतं, SDM मॅडमशी. नगरपालिका हे सर्व स्पॉन्सर करते,
यावेळेस नगरपालिकेनं करावं. नगरपालिकेच्या काय अडचणी असतील तर आपण SDM मॅडम प्रशासक आहेत त्यांच्याशी बोलून करू. नवीन मागच्या वर्षीपासून जी चांगली पद्धत सुरू झाली, चांगली रूढ झालेली आहे ती आता पहिले एकाच वर्षात कोलमडून पडू नये. जे काय असेल बाकीच्या अडचणी आपण सर्वजण सर्व विभाग मिळून किंवा गणेश मंडळ किंवा दानशूर व्यक्ती आहेत त्यांच्या मार्फतीनं आपण त्या पूर्ण करता येईल. पण ही पद्धत आहे, रूढी आहे, ती कंटिन्यू राहिली पाहिजे. एक चांगली रूढी राहिलेली आहे. यावर्षी उलट आपण दोन, आता द्यायला सूचनाप्रमाणे 2 प्रकारचे बक्षीस ठेवू, एक मोठ्या गणपतीसाठी, एक छोट्या गणपतीसाठी. म्हणजे छोट्या गणपतीचे पण कार्यक्रम एकदम सुंदर असतात, त्या पद्धतीने ढाली पण ठेवण्यात येणार आहे. निश्चितच परत एकदा मी सर्वांना शुभेच्छा देतो. हा गणपती उत्सव अतिशय आनंदात आणि उत्साहाने साजरा होईल ही आशा बाळगतो. धन्यवाद. थँक्यू. आजच्या या आगामी सर्वधर्मीय सण उत्सवाच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या शांतता समितीसाठी मंचावर उपस्थित असलेले आमचे सहकारी श्री मनीषजी कल्याणकर, SDP अहमदपूर, त्याचबरोबर मंचावर उपस्थित अहमदपूर उपविभागातील पोलीस स्टेशनचे सर्व प्रभारी अधिकारी, प्रशासनातील वेगवेगळ्या विभागांचे प्रतिनिधी, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीयगण आणि गणेशोत्सवाच्या गणेश मंडळांचे सर्व पदाधिकारी, मी सर्वप्रथम या ठिकाणी एक मुद्दा मांडू इच्छितो. मागच्या वर्षी देखील गणेशोत्सवामध्ये गणेश विसर्जन आणि ईद ए मिलादुन नबी एकाच दिवशी आले होते आणि मागच्या वर्षी देखील सर्व मुस्लिम बांधवांनी ईद ए मिलादुन नबीची जी मिरवणूक निघते ती 2 दिवस पुढे ढकलली होती आणि त्या पद्धतीने सहकार्य केलं होतं. आत्ताच इथं जे वक्ते बोलले त्यांनी यावर्षी देखील आपली 16 तारखेला ईद ए मिलादुन नबी आहे आणि 17 तारखेला गणेश विसर्जन आहे. तर ते सगळं लक्षात घेता त्यांनी स्वतःहून आता 2 दिवस पुढे आपण ईद ए मिलादुन नबीची मिरवणूक काढली जाईल असं घोषित केलेलं आहे. मी सर्वांना विनंती करू आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून याचं सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे. लातूर जिल्ह्यामध्ये आल्यापासून हे मी निश्चितपणे पाहतोय की सर्व धर्म समभाव आणि सगळ्यांनी एकोप्याने राहून सर्वच्या एकमेकांच्या सणा उत्सवामध्ये किंवा दुःखामध्ये सहभागी होऊन कसं राहायचं याचं मूर्तिमंत उदाहरण लातूर जिल्हा आहे. कुठेही याच्यामध्ये आपल्याकडे कुठलेही कम्युनल इन्सिडन्सेस अशा पद्धतीने होताना दिसत नाहीत. तर हे सर्व श्रेय सर्व नागरिकांचं आहे. आता सर्व वेगवेगळ्या वक्त्यांनी प्रशासनाकडून गणेशोत्सव चांगल्या रीतीने साजरा होण्याकरता काही अपेक्षा या ठिकाणी मांडण्यात आलेल्या आहेत. त्यात मग त्या सर्वप्रथम महावितरणच्या संदर्भाने सगळ्यात जास्त आपल्याकडे समस्या म्हणा किंवा सूचना ज्या आहेत त्या मांडलेल्या आहेत. तर आमची चर्चा झाली SDPOंबरोबर. जॉईंट सर्व विभागांचे प्रतिनिधींची एक व्हिजिट सर्व रूटवर झालेली आहे. तर त्याच्यात त्यांनी काही पॉईंट्स घेतलेले आहेत आणि त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी देखील होईल. मागच्या मिरवणुकीत काहीतरी एक दुर्घटना होता राहिली असा एक उल्लेख वक्त्यांच्या बोलण्यामध्ये आला. आपण अहमदपूर या शहराचा जर विचार केला तर आपलं एक छोटं शहर आहे, टाउन किंवा तालुका लेवलचं शहर आहे. त्या ठिकाणी ज्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध असतात त्याला एक मर्यादा असतात. या बरोबर ते आपण सगळ्यांनी लक्षात घेणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लाईटचे ज्या तारा कुठे खाली लोंबकळल्या असतील किंवा की त्यांचं ताण त्याच्यावरचा कमी झालेला असेल तर ज्या ज्या ठिकाणी ते दुरुस्त करता येईल, त्याचा टायटन करता येतील त्या तारा, तर त्या आपण केल्या पाहिजे. हे झालं प्रशासनाच्या बाजूने. परंतु त्याच वेळी मी जसा उल्लेख केला काही सोयी सुविधांना मर्यादा आहेत.
म्हणजे एखादा पोल जर एवढ्या उंचीचा आहे तर त्याची तार एवढ्याच उंचीने जाणार आहे. आपण असं म्हणू की हे अजून उंच करा तर ते शक्य नाहीये. तर ही मर्यादा आपण पण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. तुम्ही तुमच्या गणेशोत्सवामध्ये बसवण्यात येणाऱ्या श्री गणेशाची जी मूर्ती असेल, त्या मूर्तीची उंची असेल, किंवा तुम्ही जो देखावा उभारणार आहेत, मग ती गाडी असेल आणि त्या गाडीवरचा तो देखावा याची एकत्रित उंची असेल, या सगळ्यांचं भान हे नियोजन करताना ठेवलं पाहिजे की आपण कोणत्या रस्त्याने जाणार आहोत आणि त्या ठिकाणी विजेच्या किंवा याच्या ज्या तारा आहेत तर त्याची उंची काय आहे. असं जर आपण केलं, किंवा काही झाडं असतील जे ट्रिम करता येत असतील ते कराव्या, पण विनाकारण जुनी काही चांगले वृक्ष असतील तर त्याच्या पण फांद्या विनाकारण तुटल्या जाणार नाही, याची देखील जबाबदारी आपलीच आहे. तर हे सगळं लक्षात घेऊन तुम्ही तुमचं जे गणेशाची मूर्ती असेल आणि देखावा असेल याचं नियोजन करावं. रस्ते आणि खड्ड्यांबद्दल पण उल्लेख झाला, तर मला असं वाटतं नक्कीच आपण त्याच्यावर नगरपालिकेमार्फत काम सुरू केलेलं असेल. यावर्षी पाऊस जास्त झालेला आहे, त्याच्यामुळे कदाचित खड्डेची संख्या म्हणा किंवा खड्ड्यांची खोली किंवा जो विस्तार आहे तो वाढलेला असण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने पण त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. सगळे जे गणेश मंडळ आहेत तर सगळ्यांनी परवानगी घेणं अनिवार्य आहे. तुम्ही परवानगीसाठी आपण सोपी पद्धत ठेवलेली आहे, सोपा एक अर्ज आहे, तेवढा अर्ज करायचा आहे आणि त्या पद्धतीने परवानगी प्राप्त करून घ्यायची आहे. परवानगी प्राप्त न करता कोणीही गणेशाची स्थापना करू नये. तुम्हाला अर्ज केल्यानंतर सोप्यात सोप्या पद्धतीने कमीत कमी कष्टांमध्ये ती परवानगी कशी देता येईल याची सर्व प्रक्रिया राबवण्यावर चर्चा झालेली आहे आणि SDPO स्वतः कल्याणकर साहेब त्याच्यामध्ये लक्ष देतील. त्याचबरोबर परमिशन एकदा आपण घेतल्यानंतर धर्मादाय आयुक्तांची देखील आपल्याला परवानगी घ्यावी लागेल. जर तुम्ही वर्गणी गोळा करत असाल, आपल्या इकडच्या बोली भाषेत त्याला पट्टी म्हणतात, बरोबर ना? जर पट्टी गोळा करत असाल, मागत असाल, तर त्याच्यासाठी धर्मादाय आयुक्तांची परवानगी घेणं आवश्यक आहे. वर्गणी ही स्वेच्छेने ते देतील त्या पद्धतीने स्वीकार आपण केला पाहिजे. कुणावरही बळजबरी जोर जबरदस्ती वर्गणी करण्यात येऊ नये. जर तशी जोर जबरदस्ती किंवा आपण जर केली कुणावर तर कायद्याच्या भाषेत तर त्याला खंडणी म्हटलं जातं. आपल्याला कदाचित कल्पना नसतील, पण आपण बळजबरीने जर कुणाकडून ती मागणी करत असू किंवा बळजबरीने घेत असू तर त्याला खंडणी म्हटलं जातं आणि त्याच्याकरता शिक्षेची देखील कठोर शिक्षेची तरतूद आहे. तर त्या याच्यात आपल्याला जायचं नाहीये. त्याच्यामुळे सगळ्यांनी लक्षात घेणं हे गरजेचं आहे की विनाकारण कुणावरही जोर जबरदस्ती करून वर्गणी गोळा केली जाऊ नये. त्याचबरोबर जे मंडप आहेत आपले मंडप, ते मंडपांची साईज काय असावी याच्याबाबत उच्च न्यायालयाने सविस्तर मार्गदर्शक सूचना याच्यामध्ये निर्गमित केलेल्या आहेत. त्या अनुसार जो मोटरेबल रोड आहे, जर रस्त्यावर जर मंडप उभा राहत असेल, मोकळ्या जागांच्या संदर्भात हा विषय नाहीये, परंतु जर रस्त्यावर मंडप जर उभारणी केली जात असेल तर रस्त्याच्या 1/3 म्हणजे रस्त्याचे जर 3 भाग केले तर त्याच्यातला 1 भाग फक्त आपल्याला मंडपासाठी वापरता येईल. 2 भाग येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांसाठी, सर्वसामान्य नागरिकांसाठी, वाहतुकीसाठी मोकळे सोडावे लागतील. तर त्या अनुषंगानेच सगळ्यांनी आपल्या मंडप उभारायचे आहेत. माझी नगरपालिका प्रशासनाला आणि आमच्या पोलीस प्रशासनालाही अशी सूचना राहील की तुम्ही आता मंडपांचं काम चालू असेल किंवा बहुतांश होतही आलेलं असेल तर आताच त्याचा सर्वे करा. ज्या ज्या ठिकाणी आपल्याला काही बदल करून घेणं आवश्यक असेल तर ते आत्ताच करणं गरजेचं आहे. त्याच्या पुढे जाऊन जर काही मंडळांनी आपण सूचना देऊनही जर तसं बदल घडलेले नसतील तर त्याची नोंद घेण्यात यावी. त्याच्यावर आवश्यक ती कायदेशीर जी काही कारवाई असेल ती करण्यात यावी आणि त्याची नोंद याच्यासाठी ठेवावी की पुढच्या वर्षी ज्यावेळेस ते परवानगीसाठी येतील तर ते कुठेतरी आपल्याकडे नोंद असणं गरजेचं आहे की मागच्या वेळेस काय झालेलं होतं आणि यावर्षी आपल्याला काय त्याच्यामधून बदल अपेक्षित आहे. त्यानंतर आपण मस्त उत्साहामध्ये गणेशाची स्थापना करतो. वेगवेगळे आपले काहीतरी उपक्रम त्या ठिकाणी राबवले जातात. वक्त्यांनी मगाशी सांगितलं की रक्तदानासारखे उपक्रम आहेत, काही शालेय स्पर्धांसारखे आहेत, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीजच्या स्पर्धा आहेत. असे चांगले उपक्रम आपल्याकडून राबवले जातात. परंतु आमच्या कल्याणकर साहेबांनी नमूद केलं की रात्रीच्या आरतीला बरेच लोक असतात मात्र सकाळच्या आरतीला नसतात.
त्याच्याही पुढे जाऊन आपण गणेशाची स्थापना करतो, परंतु गणेशाच्या मूर्तीजवळ दिवसभरात म्हणा किंवा रात्री आरती झाल्यानंतर कोणीही उपस्थित नसतं. तर ही बाब बिलकुल चुकीची आहे. आपण जर गणेशाची स्थापना करतोय, मंडप त्याच्यासाठी एवढा घातलाय, तर त्याची पूर्ण सुरक्षेची प्राथमिक जबाबदारी संबंधित मंडळाची आहे पहिली. त्याकरता जसं आम्ही आमच्याकडे बंदोबस्त लावला जातो, गस्तीचा नियोजन केलं जातं, गस्त करत असताना वेगवेगळ्या ठिकाणी भेट दिली जाते, तसंच तुमच्यामध्ये सुद्धा तुमच्या कार्यकर्त्यांचं वेळापत्रक तुम्ही एक तयार करणं गरजेचं आहे. त्या वेळापत्रकामध्ये कुणाकुणाची कधी कधी तुम्ही त्या ठिकाणी नेमणूक केलेली आहे लक्ष ठेवण्याकरता, त्याची सविस्तर नोंद असावी. बाहेर एक फलक असावा, त्याच्यावर कोण कोण त्या ठिकाणी उपस्थित असणार आहे ते त्याची माहिती असावी. तीच माहिती आमच्या पोलीस स्टेशनला देखील असावी, जेणेकरून आमचे पोलीस अंमलदार अधिकारी त्या ठिकाणी गस्तीला जातील आणि प्रत्येक गणेश मंडळाला त्यावेळेस ते भेट देतील, तर त्यावेळेस ज्याची नेमणूक झालेला आहे तर तो त्या ठिकाणी आहे का नाही ते पण आपल्याला कळेल. आणि तसं संबंधित जर नसेल तर त्या संबंधित गणेशोत्सव मंडळाचे जे अध्यक्ष किंवा पदाधिकारी असतील त्यांना देखील कळवून आपल्याला ते त्या ठिकाणी उपस्थित राहतील हे इन्शुअर करून घेता येईल. उपस्थित राहणं यासाठी गरजेचं आहे की आपण असं बघत असाल मागच्या काही दिवसांपासून पाऊस आहे, जोरात वारे आहेत, काही ठिकाणी विजा देखील कोसळलेल्या आपण बघतो. अशाच पद्धतीचं वातावरण पुढच्या अनेक दिवसांसाठी राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर काही प्राणी आहेत, तुम्ही गणेश याच्यामध्ये मंडपामध्ये काही फुलं असतात, काही पानांची सजावट असते, तर त्याकडे आकर्षित होऊन एखादं जे जनावर आहे, गाय असेल, बैल असेल, म्हैस किंवा इतरही कुठलं जनावर असेल तर त्या ठिकाणी जाऊन ते खाण्याचा प्रयत्न करतील, त्याच्यातून काहीतरी नुकसान होऊ शकतं. किंवा असे पण घटना घडलेल्या आहेत की आपण जे दिवा लावलेला असतो तर त्याची वात उंदीर घेऊन जातो आणि मग ते कुठेतरी आग लागण्यासारखी एखादी दुर्घटना घडू शकते. तर या सगळ्याकडे आपलं बारकाईने लक्ष असावं आणि अशी काहीतरी घटना घडली तर विनाकारण त्याला वेगळंच जातीय किंवा धार्मिक स्वरूप प्राप्त होऊन त्याच्यातून दुसऱ्या परिस्थिती तयार होतात. तर तसं होऊ नये याकरता तुमच्या मंडळाचे जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत त्याच्यामधून त्या ठिकाणी तुम्ही 24 तास देखरेखीसाठी कुणाची ना कुणाची नेमणूक करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण चांगल्या पद्धतीचे उपक्रम या ठिकाणी राबवणं आवश्यक आहे. आपल्या सगळ्यांना माहितीच असेल की गणेशोत्सव म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सवाची जी मुहूर्तमेढ रोवली गेली किंवा सुरू केला गेला तर त्याच्या मागे सर्व लोकांनी एकत्र येणे, संघटित होणे आणि चांगल्या स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्वातंत्र्यासाठी उपयुक्त होईल अशा पद्धतीने लोकांनी एकत्र येऊन कामकाज करणे हा त्याचा मूळ उद्देश होता. वेळोवेळी हा उद्देश बदलत गेलेला आपल्याला दिसून येतो. मगाशी स्वामीजींनी सांगितलं की बाकी सगळीकडे वाचतं तर आम्हाला पण डीजेला परवानगी द्यावी म्हणून, आणि त्याकरता संपूर्ण आतापर्यंतच जे आजचा कार्यक्रम आहे फक्त याच डीजेला परवानगी द्यावी याच वाक्याला उत्स्फूर्तपणे माझ्या युवक मित्रांनी दाद दिली आणि जोरजोरात टाळ्या वाजवल्या. हा खरोखर मला असं वाटतं एक चिंतेचा पण आणि चिंतनाचा पण आजचा काळातला विषय आहे. कारण आपण सण उत्सव साजरे करतोय आणि सण उत्सव साजरे करणे किंवा त्याच्यातून आनंद मिळवणे म्हणजे डीजे लावणे आणि त्याच्यावर वेगवेगळ्या फिल्मी गाणे किंवा द्विअर्थी गाणे किंवा इतर पद्धतीचे काहीतरी गाणे त्याच्यावर लावणे आणि त्याच्यावर वेगवेगळे अंगविक्षेप करत नाचणे म्हणजेच उत्सव साजरे करणे अशी आपली कन्सेप्ट होत चाललेली आहे. आणि आपली जी युवा पिढी आहे त्यांच्या डोक्यात अशीच कन्सेप्ट म्हणजे हे म्हणजेच उत्सव अशी एक कन्सेप्ट तयार होते आणि त्याच्याकरता त्यांना मार्ग दाखवण्याकरता आपली ज्येष्ठांची ही भूमिका असली पाहिजे की आपण नेमकं काय त्यांना मार्गदर्शन करतो. कारण ते जर लहानपणापासून डीजे आणि नाचणे हे म्हणजेच गणेशोत्सव जर त्यांच्याच डोळ्यासमोर असेल तर खरोखर गणेशोत्सव काय आहे आणि त्याचा मूळ उद्देश काय होता आणि आजचा उद्देश काय आहे हे आपण पाहणे आवश्यक आहे. मगाशी या ठिकाणी अनेक काही गणेशोत्सव मंडळांचे माझे मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत, पदाधिकारी उपस्थित आहेत. तुम्ही पण मला वाटतं गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी असाल. आम्ही लहान होतो तर गणेशोत्सव म्हणजे मंडळांमध्ये असं कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे. आपण वर्गणी किंवा पट्टी जी गोळा करतो तर त्याच्यातला जर समजा टक्केवारीने जर आपण जर विचार केला
तर एकंदरीत 10 किंवा 11 दिवसांचा हा उत्सव आहे आणि त्याच्यातले जवळपास 80% जो खर्च आपण म्हणजे जो टोटल जो खर्च होतो त्याच्यातला 80% खर्च फक्त शेवटच्या दिवशी होतो. बरोबर आहे का? माझं म्हणणं पटतंय का? बरोबर आहे का चूक आहे? 80% खर्च फक्त शेवटच्या दिवशीचा मिरवणूक, त्यातही फक्त मिरवणूक याच्यावर होतो. त्याचाही परत जर भाग आपण केला तर त्याच्यातला देखाव्यावर होणारा काही खर्च आहे आणि उरलेला त्याच्यातला परत 80% खर्च हा फक्त मागच्या काही वर्षाचा जर आपण आढावा घेतला तर हा डीजेवर होतोय ना. आपण वर्गणी किती लोकांकडून गोळा करता? तुम्ही किती लोकांकडून गोळा करता? पूर्ण गल्लीकडून असेल म्हणजे 50-60 घर असतील किंवा जास्त असतील किंवा त्याच्याही पेक्षा जास्त असतील. बरोबर आहे? डीजेचे मालक किती असतात? हा म्हणजे आपण 50-60 लोकांकडून किंवा 100 लोकांकडून काय 500 लोकांकडून जे काय असेल सगळ्यांच्याकडून खिशातून पैसे काढणार त्यांच्या. बरोबर आहे? वर्गणी म्हणजे स्वेच्छेने देत असतील असंच मी गृहीत धरतो. त्यांच्या खिशातून आपण ते सगळे घेणार, ते एकत्र करणार आणि त्याच्यातला 80% कोणाला देणार? ज्याचा मालक कोण आहे. म्हणजे तुम्ही 500 लोकांचे पैसे काढणार आणि एका माणसाला देणार. तर त्याच्याऐवजी आपले जे पारंपरिक वाद्य आहेत, ढोल ताशा असेल, लेझिम असेल किंवा इतर बँड असतील वेगवेगळ्या प्रकारचे की ज्याच्यात म्हणजे 10, 15, 20, 25, 50 लोक काम करतात. तर या 500 लोकांकडून घेतलेले पैसे जर तुम्ही या 10, 50, 25 लोकांकडच्या जो पथक असेल त्यांच्यापर्यंत दिलं तर ती त्यांची रोजीरोटी चालणार ना की एका माणसाची. आणि ते पर्यावरणाला किंवा आपल्या संस्कृतीच्या जोपासण्याला देखील ते महत्वाचं आहे. कारण आज आता हे सगळे आपण जर तुम्ही त्यांना बोलवणारच नाही कधी वाजवायला, लग्नातही तुम्ही डीजेच वाजवतात, इतर दुसऱ्या कुठल्या याच्यातही डीजेच वाजवतात आणि सगळ्याच कार्यक्रमांना आपल्याला तेच जर वाजवायचंय तर हे जे कलाकार आहेत तर त्यांचं कला जी आहे किंवा त्यांचं उदरनिर्वाह आहे याला प्रॉब्लेम आहे किंवा ही कला लुप्त होत जाईल हळूहळू आणि कदाचित काही कालावधीनंतर आपल्याला हे दिसणार पण नाही. तर ही पण आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. त्याचबरोबर आम्ही यावर्षी आमची जी गुन्हे परिषद आहे त्याच्यामध्ये याच्यावर सविस्तर चर्चा झालेली आहे डीजेच्या संदर्भाने किंवा ध्वनी प्रदूषणाच्या संदर्भाने. ध्वनी प्रदूषण अधिनियम आणि त्याचे नियम 2000 मधले आहेत आणि 1986 मधले आहेत. त्याच्यावर माननीय उच्च न्यायालयाने काही आदेश निर्गमित केलेले आहेत. तर त्यांचं यावेळी परिपूर्ण पालन केलं जाईल. ते एक्झिक्यूट करण्यासाठी पोलिसांच्या वतीने पूर्णपणे प्रयत्न केले जातील आणि एका जी ठराविक ध्वनी मर्यादा नेमून दिलेली आहे त्याच्या बाहेर जर आवाज कुठल्याही डीजेचा झाला तर त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे. तशी वेळ शक्यतो आपल्यावर येऊ नये आणि आपण सगळ्यांनी उत्सवाला वेगळं वळण जाण्यापेक्षा सगळ्यांनी आनंदाने तो उत्सव साजरा करणं आवश्यक आहे. मध्यंतरी एक व्हॉट्सअप मेसेज माझ्या वाचनात आला होता, तो लातूर मधलाच होता. मला आता ते बहुतेक मला वाटतं शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत याच्यातलेच लातूर शहरामधले, त्यांच्या नावाने तो मेसेज होता. कोणत्या गटाचे मला एक्झॅक्टली आठवत नाही आता ते, परंतु मेसेज असा होता की कुठला तरी एक कार्यक्रम होता किंवा लग्न किंवा काहीतरी असेल त्याच्यात डीजे वाजत होता आणि त्या डीजे समोर ते बराच वेळ थांबले, काय हे झालं असेल तर त्यांना हार्ट अटॅक आला आणि त्यानंतर त्यांना हॉस्पिटलाइज व्हावं लागलं आणि थोडक्यात त्यांचा जीव वाचला. तर अशा अनेक वेळा आपण घटना घडलेल्या बघितलेल्या असतील. किंवा हे डीजे चालत असताना आपल्या छोट्या छोट्या ज्या जुने आपले जे विसर्जनाचे मार्ग आहेत तिथली काही घरं जुनी आहेत तर त्याचे जे व्हायब्रेशन्स आहेत त्या व्हायब्रेशन्समुळे कोल्हापूरमध्ये एक जो जुनी भिंत किंवा जुनं घर होतं ते कोसळलं, त्याच्यामुळे दुर्घटना होऊन काही जीवितहानी झालेली आहे. तर या अशा घटना घडलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्याच्यातून पॉझिटिव्ह असं डीजे मधून येण्यासारखं काही नाही. तर तुम्ही सगळेजण यावेळी आपण पर्यावरणपूरक गणपतीच्या मूर्ती पण आपण स्थापन करू. इतर निर्माल्य किंवा बाकी जे आहे ते काहीतरी आपल्या याच्यात न टाकता पानं म्हणजे जे तलाव वगैरे आहेत त्याच्यात टाकून ते प्रदूषित न करता नगरपालिकेमार्फत ते योग्य पद्धतीने गोळा करून त्याचा
नियोजन केलं जाईल आणि सगळेजण मिळून यावेळेस आपण डीजे लावणार नाही अशी या ठिकाणी आपण निश्चय करू आणि जे काही आपण वाद्य लावाल ते ध्वनीच्या मर्यादेत राहील याचा देखील निश्चय करू अशी अपेक्षा मी तुमच्या सगळ्यांकडून व्यक्त करतो आणि आगामी सर्व सण उत्सवाच्या सर्व धर्मीय बांधवांना मी या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो। आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने सर्व आपले जे उत्सव आहेत ते आपण शांततेत आणि आनंदाने साजरे करूयात याकरता तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो। जय हिंद। आवाज बहुजनांचा।